हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत प्रोनाउन. पार्ट्स ऑफ स्पीच मधला सेकंड टाइप म्हणजेच प्रोनाउन. फ्रेंड्स, जर तुम्ही आतापर्यंतही नाउनचा व्हिडिओ बघितला नसाल तर नाउनचा व्हिडिओही बघा, म्हणजे तुम्हाला प्रोनाउन अगदी सोप्या पद्धतीने शिकता येईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रोनाउनलाच मराठीमध्ये सर्वनाम असे म्हणत असतात. सर्वनाम आपण कशासाठी यूज करत असतो, म्हणजे प्रोनाउन आपण कशासाठी यूज करत असतो, तर सेंटेन्समध्ये एकच वर्ड जर पुन्हा पुन्हा येत असेल, म्हणजे त्याचं रिपिटेशन होत असेल, तर आपण प्रोनाउनचा यूज करत असतो. तर प्रोनाउनची डेफिनेशन बघूया. प्रोनाउन आर वर्ड्स we use to replace noun in order to avoid their repetition. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की सेंटेन्समध्ये जर एक वर्ड पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला अवॉइड करण्यासाठी, म्हणजे टाळण्यासाठी आपण प्रोनाउनचा यूज करत असतो. नाउनच्या ऐवजी आपण प्रोनाउन टाकत असतो. तर एक्झाम्पल्स आहेत आय, वी, यू, दे, ही, शी, इट, देम. हे जे एक्झाम्पल आहेत ते प्रोनाउनचे आहेत. तर आपण याला सेंटेन्समध्ये कसे यूज करणार, तर फर्स्ट एक्झाम्पल आहे अ डॉग इज थर्स्टी. अ डॉग इज थर्स्टी, इट वॉन्ट्स टू ड्रिंक वॉटर. कुत्रा कसा आहे, तर तहानलेला कुत्रा आहे आणि त्याला कशाची गरज आहे, तर पाण्याची गरज आहे, म्हणजे त्याला पाणी पाहिजे. फ्रेंड्स, जर तुम्ही इट जे आहे या एक्झाम्पलमध्ये, ते इट हे प्रोनाऊन आहे. जर आपण या सेंटेन्सला असं फॉर्म केलं असतं तर अ डॉग इज थर्स्टी, डॉग वॉन्ट्स टू ड्रिंक वॉटर. हे सेंटेन्सही बरोबर आहे, पण डॉग हा शब्द पुन्हा पुन्हा येऊ नये, म्हणजे रिपिटेशन डॉगचं पुन्हा होऊ नये म्हणून आपण इथे काय वापरत असतो, तर प्रोनाऊन वापरत असतो, म्हणजे सर्वनाम वापरत असतो. तर या सेंटेन्समध्ये इट जे आहे हे प्रोनाऊन आहेत. फ्रेंड्स, जसे नाऊनमध्ये टाईप्स पडत असतात तशाच प्रकारे टाईप्स प्रोनाऊनमध्येही पडत असतात. तर ते आपण टाइप्स बघूया. प्रोनाउनचा फर्स्ट टाइप आहे पर्सनल प्रोनाउन. दिस आर वर्ड्स दॅट वी यूज टू रिफर टू अ पर्सन, ॲनिमल्स ऑर अ थिंग दॅट वी टॉक अबाउट. पर्सनल प्रोनाउनमध्ये आपण पर्सन, ॲनिमल्स अँड थिंग्सचा यूज करत असतो. तर पर्सनल प्रोनाउनमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन असतात. तर फर्स्ट पर्सन म्हणजेच काय, द पर्सन हू इज अ टॉकिंग, म्हणजे फर्स्ट पर्सन म्हणजे जे बोलत आहे. फॉर एक्झाम्पल मी काय करते आहे, तर बोलत आहे, म्हणजेच मी झाली फर्स्ट पर्सन. सेकंड पर्सन द पर्सन हू इज लिसनिंग, म्हणजे जो पर्सन ऐकत आहे तो आहे सेकंड पर्सन, म्हणजे तुम्ही ऐकत आहात, तुम्ही झाले सेकंड पर्सन. आणि थर्ड पर्सन म्हणजेच द पर्सन हू इज टॉक्ड, म्हणजे ज्या व्यक्तीच्या बारेमध्ये आपण बोलत आहोत त्यांना आपण काय म्हणत असतो, तर थर्ड पर्सन म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, प्रिया एक हुशार मुलगी होती. प्रिया काय, एक हुशार मुलगी होती. आपण कोणाबद्दल बोलत आहोत, तर प्रियाबद्दल बोलत आहोत. सो प्रिया काय झाली आहे, ते थर्ड पर्सन झालेली आहे. तर पर्सनल प्रोनाऊनमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन असतात. आता आपण बघूया प्रोनाऊनचे दुसरे टाइप्स. प्रोनाऊनचा नेक्स्ट टाइप आहे पॉझिटिव्ह प्रोनाऊन. अ पॉझिटिव्ह प्रोनाऊन इज अ प्रोनाऊन दॅट इज यूज टू इंडिकेट अ पॉझिटिव्ह ऑर ऑनरशिप. पॉझिटिव्ह प्रोनाऊन हे मालकी दर्शवण्यासाठी वापरत असतात. फॉर एक्झाम्पल, दिस पेन इज माय. दिस पेन इज माय पेन, नॉट युअर पेन्स. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता की पेन हा शब्द 3 वेळेस रिपीट होतोय. तर हे रिपीट न होण्यासाठी आपण पॉझिटिव्ह प्रोनाऊनचा यूज करत असतो. तर पॉझिटिव्ह प्रोनाऊनचा यूज कसा करायचा, राईट, तर दिस पेन इज माइन, नॉट युअर्स. तर इथे आपण काय यूज केलेलं आहे, माइन अँड युअर्स यूज केलेलं आहे. सो इथे माइन अँड युअर्स काय झालेलं आहे, तर पॉझिटिव्ह प्रोनाऊन झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. माइन, दिस इज अ माय लॅपटॉप, इट्स माइन. हे माझे लॅपटॉप आहे, इट्स माइन. सो इथे माइन काय झालेलं आहे, तर पॉझिटिव्ह प्रोनाऊन झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज दिस ग्लासेस आर माइन, नॉट युअर्स. हे चष्मे काय आहेत, तर माझे आहेत, हे तुझे नाही आहे. सो इथे पण माइन अँड युअर्स काय झालेलं आहे, तर पॉझिटिव्ह प्रोनाऊन झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दिस इज अ माय ब्रदर्स बुक, इट्स हिज. हे माझ्या भावाचे पुस्तके आहेत, हे त्याचे आहेत. सो इथे हिज झालेलं आहे पॉझिटिव्ह प्रोनाऊन. नंतर आहे ही ऑफर्ड टू स्वॅम हिज कॅमेरा फॉर हर्स. त्याने तिचा कॅमेरा काय केलेला आहे, तर बदलण्यासाठी दिलेला आहे. सो इथे काय आहे, हर्स जे आहे हे झालेलं आहे पॉझिटिव्ह प्रोनाऊन. नंतर आहे अवर्स. आयल शी शो यू टू युअर रूम, अवर्स इज अ नेक्स्ट डोअर. मी तुला तुझ्या खोलीतून माझी रूम दाखवतो, म्हणजेच विंडोमधून
विंडोमधून मी तुला माझी रूम दाखवतो. तर यामध्ये झालेलं आहे अवर्स अँड युअर झालेलं आहे पॉझिटिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल इज द हाऊस इज युअर. हे घर तुझे आहे. तर तुझे आहे. सो युअर इथं झालेलं आहे पॉझिटिव्ह प्रोनाऊन. तर पॉझिटिव्ह प्रोनाऊन आपण मालकी दर्शनासाठी यूज करत असतो. आता आपण बघूया डेमोक्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच काय ते. डेमोक्रेटिव्ह प्रोनाऊन. दिस प्रोनाऊन आर यूज to point out a certain category, thing, statement, etc. They are these, that, these and those. डेमोक्रेटिव्ह प्रोनाऊन आपण वैशिष्ट्य, श्रेणी, वस्तू ह्यासाठी यूज करत असतो. त्यामध्ये डेमोक्रेटिव्ह प्रोनाऊनमध्ये धीस, दॅट, धीज आणि दोज याचा आपण यूज करत असतो. तर तुम्ही पहिले एवढं लक्षात घेऊन घ्या की धीस आणि धीस म्हणजे THIS धीस आणि THES धीस ज्यावेळेस आपण वापरत असतो ज्यावेळेस वस्तू जवळ असते, आणि दॅट अँड दोज THET दॅट अँड THOSE दोज हे ज्यावेळेस गोष्ट दूर असते त्यावेळेस आपण वापरत असतो. आणि THIS धीस अँड THET दॅट आपण सिंग्युलर राऊंडसाठी यूज करत असतो, म्हणजे एकवचनी नामासाठी आपण यूज करत असतो. आणि THES धीस आणि THOSE धीस दोज आपण हे प्युलर नाऊनसाठी यूज करत असतो, म्हणजे अनेकवचनीसाठी आपण यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल्स, दिस इज अ टेबल. हा एक टेबल आहे, एकच टेबल आहे आणि तो टेबल कसा आहे तर जवळ आहे, म्हणून आपण इथे काय यूज केलेला आहे तर दिस यूज केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज दॅट इज अ चेअर. ही एक खुर्ची आहे. ही काय आहे एक खुर्ची आहे, पण ती खुर्ची कशी आहे तर दूर आहे, म्हणून आपण इथे कशाचा यूज केलेला आहे तर दॅटचा यूज केलेला आहे. नंतर आहे दिस आर माय नोटबुक्स. दिस आर माय नोटबुक्स. तर दिस नोटबुक कसे आहेत माझ्या जवळ पण आहेत आणि प्युलर नाऊन पण आहेत, म्हणजे अनेक वचनी पण आहेत, म्हणून आपण इथे काय यूज केलेला आहे तर दिस यूज केलेला आहे. तर इथे दिस झालेला आहे डेमोक्रेटिव्ह प्रोनाऊन. नंतर एक्झाम्पल आहे दोज आर युअर पेन्स. दोज आर युअर पेन्स. हे तुझे पेन्स आहेत. तर हे अनेक वचनी पण आहे आणि ती गोष्ट कशी आहे तर दूर आहे. ते पेन्स कसे आहे दूर आहे आणि अनेक वचनी आहे, म्हणून आपण इथे काय यूज केलेलं आहे तर दोज यूज केलेला आहे. सो इथे दोज काय झालेला आहे डेमोक्रेटिव्ह प्रोनाऊन झालेला आहे. तर अशा प्रकारे असा डेमोक्रेटिव्ह प्रोनाऊनचे एक्झाम्पल्स. आता आपण बघूया इंटरग्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच काय. Interrogative pronoun. These are pronouns which we use to ask a question. They are whom, whose, what, which, where, why and when. फ्रेंड्स, इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन आपण एखादा प्रश्न विचारण्यासाठी यूज करत असतो, टू आस्क अ क्वेश्चन. तर त्यामध्ये whom, whose, what, which, where, why and when चा आपण यूज करत असतो. तर who and whom आपण कशासाठी यूज करत असतो तर पीपलसाठी यूज करत असतो, टू यूज अ रिफर टू अ पीपल. अँड what and which आपण थिंग्ससाठी यूज करत असतो, म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल जर आपण बोलत असतो तर आपण what and whichचा यूज करत असतो. नंतर आहे where. वेअरचा यूज आपण एखाद्या प्लेससाठी यूज करत असतो. वेअर इज यूज टू रिफर टू अ प्लेस. नंतर आहे वेन. वेनचा यूज आपण कशासाठी यूज करत असतो तर टाईम विचारण्यासाठी आपण वेनचा यूज करत असतो. नंतर आहे वायचा यूज आपण एखादा रिझन विचारण्यासाठी यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, हू इज धिस गर्ल. ही मुलगी कोण आहे तर ही काय आहे एक पर्सन आहे. सो आपण इथे काय यूज केलेला आहे हू यूज केलेला आहे. सो हू काय झालेला आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. नंतर आहे व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय आहे, तुझं नाव काय आहे. तर इथे आपण कशाचा यूज केलेला आहे तर व्हॉटचा यूज केलेला आहे. सो व्हॉट पण झालेला आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. नंतर आहे वेअर इज ही फ्रॉम. हा कुठे राहतो, हा कुठे राहतो. आपण काय विचारलेलं आहे तर प्लेसच्या बारेमध्ये विचारलेला आहे. सो वेअर झालेला आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. नंतर आहे वाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस, तू का रडत आहेस. तर आपण काय विचारत आहे तर एक रिझन विचारत आहे. सो वाय झालेला आहे इथे इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन. तर अशा प्रकारे आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाऊनचा यूज करत असतो टू आस्क एनी क्वेश्चन. आपण प्रश्न विचारण्यासाठी इंटरोगेटिव्हचा यूज करत असतो. आता आपण बघूया रिफ्लेक्सिव्ह अँड एम्फसायझिंग प्रोनाऊन. तर सर्वात पहिले आपण बघूया रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजेच काय ते. तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनमध्ये माय सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, देम सेल्फ असे एक्झाम्पल येत असतात. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनमध्ये ती तिच्याकडेच बघत आहे, तो त्याच्याच घरी गेला, असे जे एक्झाम्पल असतात त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असे म्हणत असतो. तर आता आपण बघूया काही एक्झाम्पल्स.
तर फर्स्ट एक्झाम्पल आहे आय मेड अ कॉफी फॉर माय सेल्फ. मी माझ्यासाठी कॉफी बनवलेली आहे. आपण सेंटेन्स कसं फॉर्म केलेलं आहे तर आय मेड अ कॉफी फॉर माय सेल्फ. सो इथे माय सेल्फ काय झालेलं आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज रोहन बोथ अ पेन फॉर हिमसेल्फ. रोहनने काय केलेलं आहे, त्याच्यासाठी पेन घेतलेला आहे. एक पेन ब्यू केलेला आहे म्हणजे घेतलेला आहे, विकत घेतलेला आहे. सो हिमसेल्फ काय झालेलं आहे, ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झालेला आहे. नंतर आहे वी बिल्ट अ हाऊस फॉर अवर सेल्फ. आम्ही आमच्यासाठी एक हाऊस विकत बांधला आहे. सो इथे बिल्टचा अर्थ काय होणार आहे, बांधणे. बिल्ट म्हणजेच बांधणे. आम्ही आमच्यासाठी एक घर बांधले आहे. नंतर आहे यू शुड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तू तुझीच काळजी घे. ओके, सो युअर सेल्फ काय झालेलं, ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झालेलं आहे. फ्रेंड्स, जरी सेंटेन्स असं फॉर्म असतं यू शुड टेक केअर ऑफ यू, तरी सेंटेन्स मध्ये यू हा शब्द जो आहे हा पुन्हा रिपीट होऊ नये, म्हणजे त्याचं रिपिटेशन पुन्हा होऊ नये म्हणून आपण इथे कशाचा यूज केलेला आहे, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनचा यूज केलेला आहे. सो युअर सेल्फ इथे झालेला आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल इज शी इंट्रोड्यूस्ड हरसेल्फ टू द मॅनेजर. ती काय करत आहे, तर तिचं स्वतःचे इंट्रोडक्शन देत आहे तिच्या मॅनेजरला. सो हरसेल्फ इथं काय झालेलं आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज द कॅट इंजर्ड इज सेल्फ वाईल जम्पिंग. उडी मारताना मांजरीने स्वतःला जखमी केले. इंजर्डचा अर्थ काय आहे, जखमी. ओके, मांजरीने स्वतःला जखमी केले, स्वतःला, इट सेल्फ. सो इट सेल्फ इथे काय झालेलं आहे, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज वी मेड अवर सेल्फ अ लिटिल हाऊस. आम्ही आमच्यासाठी एक छोटंसं घर बांधलेलं आहे. कोणासाठी, तर अवर सेल्फ. सो अवर सेल्फ इथे काय झालेलं आहे, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज दे बोथ देमसेल्फ अ न्यू VCR. त्यांनी त्यांच्यासाठी एक न्यू VCR घेतलेली आहे. सो देमसेल्फ इथे झालेला आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. नंतर आहे डिड यू मेक धिस अ पिझ्झा युअर सेल्फ. तू तुझ्यासाठी पिझ्झा बनवलेला आहे. तू तुझ्यासाठी पिझ्झा बनवलेला आहे असं आपण काय करत आहे, तर प्रश्न विचारत आहे. सो इथे आपण असं सेंटेन्स फॉर्म न करता डिड यू मेक धिस पिझ्झा यू, तर इथे यू न वापरता आपण काय वापरलेलं आहे, तर युअर सेल्फ वापरलेला आहे. युअर सेल्फ वापरलेला आहे. सो इथे युअर सेल्फ झालेला आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. तर असे असतात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. तर आता आपण बघूया प्रोनाऊनचा नेक्स्ट टाईप. तर आता आपण बघणार आहोत एम्फसाइजिंग प्रोनाऊन. द वर्ड्स वी हॅव लुक्ड ॲट हिअर आर समटाइम्स यूज्ड आफ्टर पर्सनल प्रोनाऊन टू एम्फसाइज अ पॉईंट. देन दे आर कॉल्ड एम्फसाइजिंग प्रोनाऊन. आपण पर्सनल प्रोनाऊनच्या नंतर एम्फसाइजिंग प्रोनाऊन वापरत असतो. फॉर एक्झाम्पल्स शी हरसेल्फ हॅज टू स्टडी इफ शी वॉन्ट्स टू पास विथ गुड मार्क्स. ती काय करते, तर स्टडी करते म्हणजेच अभ्यास करते कारण तिला चांगल्या मार्कनी पास व्हायचं आहे. तर इथे शी झाला आहे पर्सनल प्रोनाऊन आणि पर्सनल प्रोनाऊनच्या आफ्टर म्हणजे नंतर काय आहे, तर हरसेल्फ. सो हरसेल्फ, शी हरसेल्फ काय झालेलं आहे, तर इथे झालेलं आहे, सॉरी हरसेल्फ इथे काय झालेलं आहे, तर एम्फसाइजिंग प्रोनाऊन झालेलं आहे. नंतर आहे वाय कांट यू फाइंड युअर बुक्स. तू तुझे बुक्स का सापडत आहेत. यू युअर सेल्फ कीप देम समवेअर. तू तुझे बुक्स कुठेतरी ठेवले असतील. तर यू युअर सेल्फ म्हणजे यू झाले इथे पर्सनल प्रोनाऊन आणि यू नंतर काय आलेलं आहे, तर युअर सेल्फ आलेला आहे. सो युअर सेल्फ काय झाली, ते एम्फसाइजिंग प्रोनाऊन. त्याला या अशा सेंटेन्सला म्हणजे अशा एक्झाम्पल्सला आपण एम्फसाइजिंग प्रोनाऊन असे म्हणत असतो. तर आता आपण बघूया रिलेटिव्ह प्रोनाऊन काय. आता आपण बघूया रिलेटिव्ह प्रोनाउन्स. अ रिलेटिव्ह प्रोनाउन रिफर टू अ नाउन विच कम बिफोर इन द सेम सेंटेन्स. हू, whom, which and that. Friends, who, whom, which and that are the most commonly used relative pronouns. म्हणजेच who, whom, which and that हे खूप जास्त वाक्यामध्ये यूज केले जाणारे रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. तर रिलेटिव्ह प्रोनाउन हे नाऊनच्या बारेमध्ये म्हणजे दे आर युजली यूज टू गिवन इन्फॉर्मेशन अबाउट अ नाऊन. म्हणजे ते जास्त माहिती कशामधून घेतात, तर नाऊनच्या बारेमध्ये ते इन्फॉर्मेशन घेण्याचं काम कोण करत असतं, तर रिलेटिव्ह प्रोनाउन हे करत असतं. तर आता आपण बघूया त्याचे एक्झाम्पल्स. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे द बॉयज हू कम टू सी मी आर माय फ्रेंड्स. तो मुलगा कोण आहे जो माझ्याकडे आणि माझ्या फ्रेंड्सकडे बघत आहे. तर इथे बॉयज झालेला आहे नाऊन आणि नाऊनच्या बारेमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर इथे हू काय झालेला आहे, हू म्हणजेच कोण. ओके, हू म्हणजेच कोण. तर हू झालेला आहे इथे रिलेटिव्ह प्रोनाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय लाईक द मूवी दॅट वी वॉच्ड येस्टरडे. काल पाहिलेली मूवी
आम्ही काल पाहिलेली मूवी मला आवडली. सो इथे दॅट काय झालेलं आहे तर रिलेटिव्ह प्रोनाऊन झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज द गर्ल हू टू स्टडिंग विथ माय सिस्टर. ती मुलगी कोण आहे जी माझ्या बहिणीबरोबर स्टडी करत आहे, म्हणजे अभ्यास करत आहे. तर हू इथे काय झालेलं आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन झालेला आहे आणि गर्ल झालेला आहे नाऊन. सो यालाच म्हणतात रिलेटिव्ह प्रोनाऊन. तर आता आपण बघणार आहोत इनडेफिनिट प्रोनाऊन म्हणजेच काय. तर इनडेफिनिट प्रोनाऊनची डेफिनेशन आहे अ प्रोनाऊन दॅट रिफर्स टू अ पर्सन ऑर अ थिंग विदाऊट बिगिन अ स्पेसिफिक. एक सर्वनाम जे एखाद्या व्यक्तीस वैशिष्ट्य नसतानाही एक गोष्ट दर्शवितो त्याला आपण इनडेफिनिट प्रोनाऊन असे म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल्स, आय हॅव इटन एव्हरीथिंग इन माय फ्रीज. माझ्या फ्रीजमध्ये जे काही होतं ते मी काय केले आहे तर खाल्ले आहे. सो एव्हरीथिंग इथे काय झालेलं आहे तर इनडेफिनिट प्रोनाऊन झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय हॅव नथिंग फॉर ब्रेकफास्ट. माझ्याकडे ब्रेकफास्टसाठी काहीही नाही आहे. सो नथिंग काय झालेलं आहे इथे इनडेफिनिट प्रोनाऊन झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज आय नीड टू फाइंड समथिंग. मी काहीतरी शोधते. सो समथिंग इथे झालेलं आहे इनडेफिनिट प्रोनाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल एनिथिंग वुड बी ओके. सगळं काही ठीक होईल सर. एनिथिंग काहीही ठीक होईल. सो एनिथिंग इथे काय झालेलं आहे तर इनडेफिनिट प्रोनाऊन झालेला आहे. तर हा होता फ्रेंड्स आजचा आपला व्हिडिओ प्रोनाऊनचा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला फक्त प्रोनाऊनमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे की नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरत असतो. म्हणजेच नाऊनच्या ऐवजी आपण काय वापरत असतो तर प्रोनाऊन वापरत असतो. म्हणजेच नाऊन जर नाऊन हा पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल, एखादा वर्ड जर सेंटेन्समध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर आपण त्याच्या जागी काय यूज करत असतो तर प्रोनाऊन यूज करत असतो. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, प्रोनाऊन काय आहे ते समजलं असेल. सो कीप प्रॅक्टिस इंग्लिश अँड टेक केअर.